श्री स्वामी समर्थ. तर ना मी आज मस्त झणझणीत हिरव्या मिरच्यांचा ठेचा बनवणार आहे. त्याच्यासाठी एक 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेऊन त्यांची देठं काढून छान स्वच्छ धुवून मी तव्यावरती मस्त भाजून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त मिरच्या भाजलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ना मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घालणार आहे आणि एक थोडंसं जिरं घालणार आहे. तर लसूण, जिरं आणि मिरच्या मस्त भाजणार आहे मी. नंतर हे छान भाजल्यानंतर मी एक पळीभर तेल घालणार आहे याच्यामध्ये. तर या तेलावरती मिरच्या, लसूण आणि जिरं हे मस्त खरपूस भाजून घेणार आहे. तर हे भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालणार आहे चवीनुसार. ते सुद्धा मी मस्त परतून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता तेलावरती मिरची, लसूण, मीठ, जिरं किती छान परतलेलं आहे. नंतर हे थोडंसं थंड झाल्यावरती मी तव्यावरती ते एका छोट्याशा फुलपात्रानं मिरची अशी मस्त बारीक करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मिरची छान बारीक झालेली आहे. तर त्याच्यावरती मी 2 चमचे शेंगाचं कूट घालणार आहे. कूट घातल्यानंतर ठेचा हा दुप्पट चवीला छान लागतो. तर मी मस्त कूट घालून त्याला हलवून घेणार आहे मिक्स करून. तर आपला ठेचा तयार झालेलाच आहे. तुम्ही बघू शकता किती असा छान दिसतो तो ठेचा. नंतर मी एक मस्त बाजरीची भाकरी करून घेतलेली आहे कडक. तर या कडक भाकरीवरती हा मस्त हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे मी. आणि हा ठेचा घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचाभर दही घालणार आहे. हे दहीसुद्धा मी घरीच बनवलेलं आहे. तर हे मस्त दही, ठेचा आणि बाजरीची भाकरी खूप छान लागते. एकदा करूनही बघा आणि खाऊनसुद्धा बघा. तर आयुष्यात ठेचा आणि जेवणातसुद्धा ठेचा हा असायलाच हवा. आवडलं तर नक्कीच एक लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. बाय.